प्रकरणाबद्दल बोलणार आहोत। आपल्या तिघांचं स्वागत आहे। नीलमताई, मी सुरुवात तुमच्यापासून करतेय। आज अशा पद्धतीने एका शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर तरुणीने आपल्या हातावरती सुसाईड नोट लिहित आणि त्याच्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचं नाव लिहून तो जबाबदार असल्याचं सांगून त्याच्यावरती बलात्काराचे आरोप करून आत्महत्या करणं, हा महाराष्ट्राच्या इब्रतीला आज कुठेतरी काळीमा बसल्यासारखं असं नाही का वाटत आपल्याला? इब्रतीला काळीमा तर बसलेलाच आहे, पण ज्याला आपण आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सवरती ज्या प्रकारचे दबाव येतात त्या संदर्भातलं सुद्धा सिस्टेमिक फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल असं मला वाटतं। कारण तिने जे पत्र दिलेलं आहे, ज्याचा तुम्ही वारंवार उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये पोस्टमार्टेमचे रिपोर्ट बदला किंवा फिटनेसच्या संदर्भामधलं तुम्ही त्याला का सर्टिफिकेट देत नाही आहात, अशा प्रकारचा एक दबाव त्यांच्यावरती आणला गेलेला आहे। आणि अशा या दबावाला आपल्याला कोणी मदत करणारं नाही असं त्यांना जे वाटतंय, तर मी थेट मुद्द्याकडे अशी येते की सिव्हिल सर्जन जे आपले जिल्हा आरोग्य अधीक्षक असतात त्यांची सिव्हिल सर्जन यांची शल्यचिकित्सकांची जबाबदारी असते की अशा प्रकारच्या सगळ्या अडचणींच्या मध्ये त्यांनी त्या जिल्ह्याचे प्रमुख म्हणून लक्ष दिलं पाहिजे। एक दुसरं म्हणजे तिने तक्रारच केली नसती पोलिसांकडे किंवा जिल्हाच्या हॉस्पिटलमधल्या कमिट्या ज्या आहेत विशाखाच्या, ज्याचा वारंवार उल्लेख होतोय, तर आपण म्हटलं असतं की तिने कुठे दादच मागितली नाहीये। पण अशी तक्रार आल्यावरती सुद्धा जर का त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मला असं वाटतं पोलिसांच्या मधली जी 3-4 नावं तुमच्याकडून सातत्याने येत आहेत ते जसे दबाव आणण्याच्या मध्ये दोषी आहेत, तेवढंच ज्या कुठल्या लोकप्रतिनिधींची नावं येतात तेही दुर्दैवी आहे। आणि मी तर असं माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना जे निवेदन दिलेलं आहे, तसंच तुषार दोशी यांच्याशी बोललेले आहे। आपण माझा आमदार म्हणून उल्लेख केला, मी आमदार आहेच, परंतु मी उपसभापती आहे विधान परिषदेची, आणि त्याच्यामुळे मी त्यांना तसे निर्देश सुद्धा देऊ शकते की तुम्ही जिल्हा शल्यचिकित्सकांनी या कमिटीचा का बरं त्याच्यामध्ये तक्रारीचं निराकरण करण्याचा काय प्रयत्न केला आहे तुम्ही शोधा। हे मी स्वतः त्यांच्या आयुक्तांना आरोग्य विभागाच्या बोललेली आहे। प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री यांच्याशी पण मी बोलणार आहे। परंतु मूळ मुद्दा मला एक असा वाटतो पूर्वीजी की स्वतः डॉक्टर असणारी महिला इतरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी लोक त्यांच्यावर जबाबदार असताना अशा दबाव तंत्राला का बळी पडल्या, ही फार मोठी गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर अशा वेळेला मदत करण्यासाठी जवळजवळ 8 यंत्रणा आज महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या कार्यरत आहेत की जिथे लोक मदतीसाठी वन स्टॉप क्रायसिस सेंटर आहे, 112 नंबर आहे, त्याचबरोबर राज्य महिला आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे, वर्षा देशपांड्यांसारख्या साताऱ्यात कार्यकर्ते आहेत, बऱ्याचशा लोकप्रतिनिधी आहेत तिथे चांगलं काम केलेल्या, बीड मधलं त्यांचं जे सगळं कनेक्शन आहे त्याच्या चौकशीची मागणी तिथल्या लोकांनी केलेली आहे, तिथे काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत। यांच्यापैकी कुणाकडे जाऊन आपल्याला या दबावामधून निराकरण करण्यासाठी मदत होईल असं तिला वाटू नये, हे एकूणच आपली शोकांतिका आहे असं मला वाटतं। परंतु दुसरा मला त्याच्यात अजून मुद्दा असा वाटतो आहे की हे जे फरार लोक आहेत त्याच्यात सगळं त्या 2 आरोपींवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलेलं दिसतंय मीडियामधून स्वाभाविकपणे, आणि त्या दोघांच्या खेरीज हे जे PI महाडिक, PSI पाटील आणि जायपत्रे यांची नावं जी आपण घेतली, तर मी आज तुषार दोशी SP यांनाही म्हटलं की असे जे लोक संबंधित आहेत तक्रारींशी त्यांना कुठल्याही तपासामध्ये ठेवणं योग्य होणार नाहीये, हे सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। दुसरं म्हणजे मीडियाचं काही दिवस अटेन्शन राहतं, परंतु नंतरच्या काळामध्ये यामधल्या जे संपूर्ण पोस्टमार्टेमसाठी कुठल्या पोस्टमार्टेमसाठी त्यांच्यावरती दबाव येत होता, तर ते फोन नंबर्स, आणखीन सगळे फोनवरती आलेले मेसेज याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे। कुठलाही फोन गायब केला जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असं मला वाटतं। आणि या पद्धतीने तंत्रज्ञानाचा उपयोग सरकार करतंय त्याच्यामध्ये त्या खऱ्या आरोपींच्या पर्यंत आपण लवकरच पोहोचू अशी मला खात्री वाटते आहे। नीलमताई, एका गोष्टीचं नक्कीच स्वागत केलंच पाहिजे की आपण सगळे आपले अधिकार वापरून यामध्ये अगदी जातीने स्वतः लक्ष घालताय, पण मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की त्या पोस्टमार्टमशी संबंधित किंवा वैद्यकीय बाबींशी असलेला जो काही दबाव होता तो एक व्यावसायिक दबावाचा भाग होता, पण जी सुसाईड नोट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी बदने यांचा उल्लेख बलात्कार 4 वेळा त्यांनी केला अशा पद्धतीने केलेला आहे आणि शारीरिक मानसिक छळाचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे तो एक व्यक्तिगत भाग सुद्धा असू शकतो, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आपण कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे, त्याच्यावरती सुद्धा कारवाई वेगळ्या पद्धतीने होण्याचं गरजेचं आहे असं आपल्याला वाटत नाही का? निश्चितपणाने मी त्याच्यासाठी सारांशाने 6
पायऱ्या या पद्धतीचा गुंता तयार होतो त्याच्या घेतलेल्या आहेत. अगदी सारांशाने सांगायचं झालं तर पहिलं म्हणजे अशा क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाशी संवाद ठेवावा लागतो. कोणी आलं भेटलं तर असं तर म्हणता येत नाही की तुम्ही माझ्या दालनात येऊच नका, चालायला लागा म्हणून. त्यामुळे संवादातून हळूहळू दबाव आणला जातो. दबावातून ज्याला लक्षात येतं की फार मोठी शक्ती आपल्या समोर आहे आणि आपण त्यात काही करू शकत नाही आणि एकटे आहोत, तिथे शरणागती तयार होते. आणि शरणागतीनंतर असं माणूस म्हणायला लागतो की ठीक आहे, थोडंसं काहीतरी करूया का मदत, आणि त्यातून मैत्री आणि शेवटी ब्लॅकमेलिंगच्या भीतीतून आणि अशा पद्धतीने शोषण. हे तर अल्टिमेट झालं. म्हणजे 4 वेळा बलात्काराचं बळी होणं, आणि त्या प्रशांत बनकर बद्दल पण त्यांनी तक्रार केली होती. आणि या प्रकारनी जर का महिला डॉक्टर्सच्या बरोबर सगळ्याच आरोग्य यंत्रणातल्या लोकांवर दबाव असे आणले जात असतील तर ती खूप गंभीर बाब आहे. मला तर असं वाटतं आहे की या संदर्भात अशा पोस्टमॉर्टेमच्या काळामध्ये जे लोक फोन करतात कारण नसताना, आणखीन कारण असताना, म्हणजे काही वेळेला लवकर रिपोर्ट द्या एवढंच म्हणणं असतं नातेवाईकांचं, त्याच्याबद्दल गोष्ट वेगळी, पण बऱ्याचशा वेळेला अशासाठी दबाव आणतात. तर मला तर असं वाटतं की असे लोकांचे नंबर सरळ नक्कीच ब्लॅकलिस्ट करणं